आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। अखेरच्या टप्प्यातील कामं पूर्ण होताच मार्चमध्ये वाहतूक सेवा सुरू करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं नियोजन आहे। त्यामुळे नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास अति वेगवान हा केवळ 8 तासांचा होणार आहे। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट आहे। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यात आले। हा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर 29 किलोमीटरचा असून यात 22 स्थानकं असणार आहेत, तर यातील 2 स्थानकं भूमिगत असणार आहेत। 2029 पर्यंत ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते। नागरिकांची सुरक्षितता तसंच दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावरती हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे। दुचाकी चालक आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे। आयटीडी सिमेंटेशनला वाढवण बंदराचं कंत्राट मिळाले। 2025 या वर्षापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळणार आहे। सर्व 76,220 कोटी रुपये खर्च करून बांधलं जाणारं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे। महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे। अशातच केंद्र सरकारनं विमानतळाच्या सुरक्षेसाठी 2800हून अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी मंजूर केलेत। यात नवी मुंबई विमानतळासाठी 1840 पदांचा समावेश आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्तानं रेल्वे विभागाच्या IRCTCकडनं भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातील भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकावरनं विशेष ट्रेन उत्तर प्रदेशकडे रवाना होईल। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवाव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। उशिरा झालेला धान्य पुरवठा तसंच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचं धान्य वितरण रखडलंय। परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील सुमारे 24 लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेलं नाही। नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरू करण्यात येत आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत। काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 18 ते 26 मार्च दरम्यान या परीक्षा सुरू होणार आहेत। 439 परीक्षा केंद्रांवरती 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर इथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावते। या समस्येविषयी मुंबई पालिकेचे अधिकारी आणि आमदार केळकर यांच्यात बैठक झाली। बैठकीत ठाणे शहराला मिळणाऱ्या 50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यापैकी 25 MLD पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाल सुरू झाली आहे। सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे। आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 36,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15,000 क्विंटलची आवक झाली। तर राज्यामध्ये जवळपास 2,30,000 क्विंटलची आवक झाली असून लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2,650 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत 29 लाख टन साखरेचं उत्पादन केलं। 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामानं आता गती घेतली आहे। साखरपट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उतारा देखील चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आलाय। 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय। 2023 मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकीकरण पूर्वकाळापेक्षा गतवर्षी जास्त झालं। तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। सलग 13 महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं। वाल्मिक कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या। चालू गळीत हंगामाची ऊस दराचा पहिला हप्ता 3,204 रुपये तर एप्रिलपासून सभासदांना मोफत साखर घरपोच पोहोचवण्याचा निर्णय जाहीर केलाय। आता एक सविस्तर बातमी आहे। बीडमधील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड CIDला शरण आला। वाल्मिक कराड विरोधात खंडणी प्रकरण त्याचसोबत बीडमधील गुन्हेगारी विरोधात आमदार सुरेश धस यांच्यासोबतच बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवला होता। एकीकडे वाल्मिक कराड शरण आलेला असताना बीडमधील आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले होते आणि वाल्मिक कराड CID समोर शरण आलाय आणि खंडणी प्रकरणी कराडला अटक झाली आहे।
बीडमधल्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. एकीकडे पुण्यामध्ये या वेगवान घडामोडी घडत असताना इकडे मुंबईतही हाय व्होल्टेज बैठकांचं सत्र सुरू होतं. बीडमधल्या गुन्हेगारीचं प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. सोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा फडणवीसांची भेट घेण्यासाठी आले. या दोनही नेत्यांनी हे प्रकरण विविध पातळीवरती लावून धरले. त्याच वेळेला वाल्मिक कराडच्या शरणागतीची बातमी येऊन धडकली. त्यामुळे फडणवीस आणि धस भेटीला वेगळं राजकीय महत्त्व सुद्धा प्राप्त झालं. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला. इनकी प्रॉपर्टी की अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है, आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए. आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेक प्रश्नांसंदर्भात आवाज उठवलाय. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण उपस्थित करत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीकडे वेधलं. बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदपूर का वशेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? केवळ अधिवेशनाच्या व्यासपीठावरच नाही तर बीडमध्ये परतल्यानंतर सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा प्रकरण, बीडमधली बंदूकबाजी, सोबतच राख आणि वाळूचा प्रश्नही त्यांनी चर्चेत आणले. हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय. केवळ सुरेश धसच नाही तर बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय नेते, मग ते संदीप क्षीरसागर असोत की प्रकाश सोळंके, यांनीही बीडमधल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे CDR असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी आवाज बुलंद केला. त्याला जनभावनेचीही मोठी साथ मिळाली. त्यामुळे आता बीडमधली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलतंय याकडे बीडसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड आणि मुंबई. आता पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे.
शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता असा दावा कराड समर्थकानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं. हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केलाय. दरम्यान सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. वाशिमच्या बोरखेडी आणि केकत गावच्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. केकत उमरा रस्त्याचं रखडलेलं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले. मनमाडमध्ये 30 सफाई कामगारांनी सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केलंय. मनमाड पालिकेत वारसा हक्कानुसार नोकरीत सामावून घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 1 जानेवारीपासून जळगावात राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश जारी केलेत. ऑनलाईन खरेदी दरम्यान मोबाईल बॉक्समध्ये मोबाईलऐवजी साबण मिळाल्याचा प्रकार रावेरच्या तांदलवाडीमध्ये उघडकीस आलाय. सुनील पाटील असा फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 12,500 रुपयांचा मोबाईल त्यांनी ऑनलाईन ॲपवरनं ऑर्डर केला होता. आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेडच्या पावळेवाडीमध्ये निर्माणाधीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. लवकरच रुग्णालयाचं काम पूर्ण होणार असून नवीन वर्षात रुग्णालय सुरू होईल अशी माहिती कल्याणकर यांनी दिली. दोडामार्गाच्या तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत पसरली आहे. दिवसाढवळ्या हत्ती रस्त्यावरती फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदियाच्या अवंतीबाई चौकात बालाघाट ते तिरोडा मार्गावरील अवंतीबाई चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आलाय. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सिग्नल बसवण्याची मागणी होत होती. दरम्यान अखेर या मागणीला यश आलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.